शिवराज्याभिषेकासाठी लाखोच्या संख्येने शिवभक्त आलेले आहेत. पूर्ण रायगड जे आहे ते शिवभक्तांनी घेरलेलं आहे आणि या वर्षी जे मोठ्या प्रमाणात जे 1.5 लाखाच्या वरती शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराजांच्या नतमस्तक करण्यासाठी शिवभक्त आहेत. आणि बघू शकतो हे जे शिवभक्त जे आहे त्यासाठी रिंगण केलेलं आहे. रिंगणासाठी शिस्तीत जाण्यासाठी जे आहे हे आपण बघू शकतो. आपण विचारूया इथे जे लोक आहेत, जे पोलीस यंत्रणा आहे, NDRF आहे, आपला मित्र आहे, त्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आपल्यासोबत जे आहेत शिवभक्त त्यांना विचारूया तुम्ही कधी आलेलं संख्या आहेत आणि कसं सोडतात. मी आमच्या गावाकडून रात्री 10 वाजता बाईकवरून निघालो. आम्ही ते 2 वाजता पोहोचलो. नंतर गड चढायला जी सुरुवात केली, येताना सुद्धा प्रचंड गर्दी होती. पण आम्हाला रात्री 2:30 वाजल्यापासून गडावर पोहोचायला 7 वाजले आणि इथे आल्यानंतर सुद्धा अगदी पायी ठेवायला सुद्धा जागा नाही, कारण ही प्रचंड गर्दी. आज रेकॉर्ड ब्रेक एवढी गर्दी आहे. आता देखील खाली उतरताना एवढं त्रास होतोय की 2-2, 3-3 तास लोक लाईनमध्ये उभी आहेत. अतिशय आनंदाच्या वातावरणात 353वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय आणि पोलीस यंत्रणा असेल, काही आपले सर्व हे समित्या असतील, अतिशय चोख डोळ्यात तेल घालून ते काम आपले पार पडत आहेत आणि सुंदर सोहळा असं रंगत आहे. हा होलीचा माल तुम्ही पाहिला तर अतिशय दुमदुमला आहे आणि खरोखरच रायगड जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असा हा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे आणि आमचा हा 8वा वर्ष आहे आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याला येतो. परंतु अशी प्रचंड गर्दी ही आज आम्हाला पाहायला मिळते. खरंच या वर्षी जी गर्दी आहे, या वर्षी दिसते 1.5 लाखाच्या वरती जे आहेत शिवभक्त आलेले आहेत. पण सुखरूप घरी पोचावं म्हणून हे पोलीस यंत्रणा आणि प्रशासन हे लक्ष देण्यात येत आहे. मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड.